नमस्कार मित्रांनो, मार्केटच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. शेअर मार्केटमध्ये नव्याने पाऊल टाकताना एक प्रश्न अगदी हमखास पडतो. सुरुवात नेमकी कशी आणि कुठून करू? बघा, एक मेंटॉर म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. मार्केटमध्ये यशस्वी होणं म्हणजे फक्त योग्य शेअर शोधून काढणं नाहीये, तर तो शेअर किती वेळेसाठी होल्ड करायचा, ती योग्य वेळ किंवा टाईमलाईन निवडणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण याच टाईमलाईनचं रहस्य उलगडणार आहोत. ओके, चला तर मग यात खोलवर जाऊन ट्रेडिंग प्रकारांची ओळख करून घेऊया. जेव्हा कोणी नवीन व्यक्ती मार्केटमध्ये येते ना, तेव्हा त्यांच्यासमोर अक्षरशः पर्यायांचा डोंगर असतो. पण यातला सर्वात मोठा निर्णय कोणता असतो माहितीये? कोणते शेअर्स घेऊ? हा अजिबात नाही. सर्वात मोठा निर्णय असतो तो म्हणजे आपली स्वतःची ट्रेडिंग स्टाईल निवडणे. मला माहितीये, सुरुवातीला हे सगळं खूप कन्फ्युजिंग वाटू शकतं, म्हणूनच आज आपण हे अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. मार्केटमध्ये प्रामुख्याने 3 मोठे रस्ते आहेत: इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग. हे तिन्ही प्रकार लिटरली एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे बघा, प्रत्येकामध्ये शेअर होल्ड करण्याची वेळ वेगळी, रिस्क वेगळी, नफा कमावण्याची पद्धत वेगळी आणि स्ट्रॅटेजीसुद्धा एकदम वेगळी असते. त्यामुळे हा रस्ता अतिशय विचारपूर्वक निवडणं खूप गरजेचं आहे. ही टाईमलाईन बघा, ही अतिशय उत्तम प्रकारे दाखवते की आपल्याकडे कोणते पर्याय आहेत. पहिला पॉइंट आहे सेम डे, म्हणजे एकाच दिवसाचा खेळ. हा झाला इंट्राडे. दुसरा पॉइंट आहे काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा. आणि तिसरा पॉइंट चक्क काही महिने किंवा वर्षांचा आहे, म्हणजे एकदम फास्ट ॲक्शन घेण्यापासून ते दीर्घकाळ शांतपणे संयम बाळगण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास या टाईमलाईनवर दिसतोय. आता वळूया आपल्या पुढच्या विभागाकडे, इंट्राडे, एका दिवसाचा खेळ. इथे मार्केटचा वेग सर्वात जास्त असतो. इंट्राडे ट्रेडिंगचा एक सर्वात मुख्य आणि न मोडता येणारा असा नियम आहे, तो म्हणजे कोणताही ट्रेड उद्यासाठी होल्ड करायचा नाही. मार्केट बंद होण्यापूर्वी त्याच दिवशी शेअर्स घ्यायचे आणि विकायचे. इथे तुमचा मुख्य फोकस असतो तो फक्त काही मिनिटात किंवा तासांत किमतीत जे छोटे छोटे बदल होतात ना, त्यातून आपला नफा काढायचा आणि मार्केटमधून बाहेर पडायचं. दॅट्स इट. आता बघा, रोजच्या रोज कमाई करण्याची संधी कुणाला नको असते? हेच इंट्राडेचे मोठे फायदे आहेत. तुम्हाला पटकन नफा मिळू शकतो आणि यात ओव्हरनाईट रिस्क नसते. म्हणजे रात्री मार्केट बंद असताना अमेरिकेत काय झालं याची चिंता तुम्हाला नसते. पण एक सेकंड थांबा, या नाण्याला दुसरी बाजू पण आहे बरं का. याचे तोटेही तितकेच मोठे आहेत. यात प्रचंड रिस्क असते, तुमच्यावर सतत भयंकर मानसिक दबाव असतो आणि तुम्हाला पूर्ण वेळ स्क्रीनसमोर डोळे लावून बसावं लागतं. ते तसं सोपं नाहीये. मग साहजिकच प्रश्न पडतो, या एवढ्या वेगवान जगात नक्की टिकून कोण राहतं? तर इंट्राडे फक्त त्यांच्यासाठीच योग्य आहे जे फुल टाईम ट्रेडर्स आहेत, जे सेकंदाच्या आत फास्ट डिसिजन घेऊ शकतात आणि ज्यांच्याकडे मार्केटचा एकदम सखोल अनुभव आहे. जे लोक नव्याने सुरुवात करत आहेत ना, त्यांच्यासाठी हा रस्ता सुरुवातीला खूपच धोकादायक आणि मोठं आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो. ठीक आहे, आता जरा शांत होऊया आणि बघूया स्विंग ट्रेडिंग, मध्यम मुदतीचा ट्रेंड, हा आपला पुढचा विभाग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? तर या पद्धतीमध्ये आपण थोडा मोकळा श्वास घेऊ शकतो. इथे एखादा ट्रेड काही दिवस किंवा काही आठवडे होल्ड केला जातो. एकाच दिवसाच्या त्या धावपळीतून आणि तणावातून बाहेर पडून मार्केटमधला एखादा मीडियम टर्म ट्रेंड किंवा ज्याला आपण स्विंग मूव्ह म्हणतो, तो पकडण्याचा प्रयत्न इथे असतो. याचे फायदे खरंच खूप भारी आहेत. इंट्राडेच्या तुलनेत यात ताणतणाव खूपच कमी असतो, रिस्क रिवॉर्ड रेशो जास्त चांगला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फुल टाईम जॉब किंवा व्यवसाय सांभाळूनही तुम्ही हे आरामात करू शकता. पण हो, यात ओव्हरनाईट रिस्क नक्कीच असते. म्हणजे समजा उद्या सकाळी मार्केट अचानक गॅपडाऊन उघडलं तर थोडं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच याला संयम आणि एका उत्तम प्लॅनिंगची जोड लागतेच. तर ही पद्धत नक्की कोणासाठी बेस्ट आहे? जे लोक मार्केटमध्ये अगदी नव्याने सुरुवात करत आहेत किंवा जे 9 ते 5 अशी नोकरी करतात, त्यांच्यासाठी स्विंग ट्रेडिंग हा खऱ्या अर्थाने एक स्वीट स्पॉट आहे. जर तुम्ही मार्केटला पूर्ण वेळ देऊ शकत नसाल, पण तुम्हाला चांगली कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी हा सर्वात उत्तम आणि बॅलन्स्ड पर्याय आहे. आता आपण बघूया आपला पुढचा विभाग, पोझिशनल ट्रेडिंग, दीर्घकालीन गुंतवणूक, एकदम शांत आणि संयमाचा खेळ. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपला दृष्टिकोन पूर्णपणे दीर्घकालीन असतो. यामध्ये आपण शेअर्स खरेदी करून ते काही महिने किंवा चक्क काही वर्षे होल्ड करून ठेवतो. याचा एकमेव उद्देश काय असतो? तर एखादा मोठा लॉंग टर्म ट्रेंड पकडणे. इथे रोज मार्केट वर खाली होण्याने किंवा रोजच्या छोट्या मोठ्या बातम्यांनी आपल्याला लिटरली काहीही फरक पडत नाही. या पद्धतीचे फायदे अतिशय स्पष्ट आणि मोठे आहेत.
यात सर्वात कमी तणाव असतो, दीर्घकाळात मोठी संपत्ती किंवा वेल्थ निर्माण करण्याची प्रचंड मोठी संधी असते आणि तुम्ही सारखं ट्रेडिंग करत नसल्यामुळे तुमची ब्रोकरेजची खूप मोठी बचत होते. पण याचा सर्वात मोठा तोटा असा आहे की यासाठी तुमच्याकडे प्रचंड म्हणजे अगदी हिमालया एवढा संयम असायला हवा. शिवाय तुमचं भांडवल म्हणजेच तुमचं कॅपिटल बऱ्याच काळासाठी एकाच ठिकाणी ब्लॉक होऊन राहतं. त्यामुळे जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, जे लोक आपल्या कामात अतिशय बिझी असतात आणि ज्यांना रोज मार्केटच्या स्क्रीनकडे न बघता बॅकग्राऊंडमध्ये अतिशय शांतपणे स्वतःची संपत्ती वाढवायची आहे, त्यांच्यासाठी पोझिशनल ट्रेडिंग हा एक नंबर मार्ग आहे. यात तुम्हाला रोजच्या रोज तुमचा पोर्टफोलिओ चेक करत बसण्याची अजिबात गरज नसते. आता वळूया पुढच्या विभागाकडे, ट्रेडिंग प्रकारांची तुलना. आता या पुढच्या स्लाइडबद्दल सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इथे आपण एकाच नजरेत सर्व गोष्टींची तुलना पाहू शकतो. तुम्ही या टेबलमध्ये बघा, जसा आपला होल्डिंगचा वेळ वाढतोय ना, म्हणजे इंट्राडेच्या एका दिवसाकडून पोझिशनलच्या काही वर्षांकडे, तसतशी आपली रिस्क, आपला मानसिक ताणतणाव आणि स्क्रीनसमोर घालवावा लागणारा वेळ अगदी वेगाने कमी होतोय. इंट्राडेमध्ये रिस्क आणि स्ट्रेस हाय आहे, तर पोझिशनलमध्ये ते अगदी लो आहे. हा बदल समजून घेणं प्रत्येक ट्रेडरसाठी अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला फक्त आपलं ध्येय ओळखायचं आहे आणि ते योग्य ट्रेडिंग स्टाईलशी मॅच करायचं आहे. जर तुम्ही बिगनर आहात आणि तुम्हाला योग्य बॅलन्स हवाय, तर डोळे झाकून स्विंग ट्रेडिंग निवडा. जर तुम्हाला रोजची कमाई हवीये आणि तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे, तरच इंट्राडेकडे वळा. आणि जर तुमच्याकडे वेळेची कमतरता आहे पण भविष्यासाठी मोठी वेल्थ उभी करायची आहे, तर पोझिशनल ट्रेडिंगचा रस्ता पकडा. हा तुमच्यासाठी एक एकदम क्लिअर रोडमॅप आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे, मेंटॉरच्या खास टिप्स. इथे जरा लक्ष देऊन ऐका. नवीन ट्रेडर्स मार्केटमध्ये आल्यावर काही फार मोठ्या चुका करतात, ज्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहेत. सर्वात पहिली आणि भयंकर चूक कोणती माहितीये? इंट्राडे ट्रेडिंगला जुगारासारखं समजणे. लक्षात ठेवा, शेअर मार्केट हा काही कॅसिनो नाहीये. तसंच कोणतीही स्ट्रॅटेजी न ठरवता आंधळेपणाने ट्रेडिंग करणं आणि रिस्क मॅनेजमेंटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, या चुकांमुळे तुमचं सगळं भांडवल काही दिवसांतच शून्य होऊ शकतं. या अशा चुकांपासून स्वतःला प्लीज लांब ठेवा. म्हणूनच मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर हे प्रो रूल्स नेहमी फॉलो करा. माझा तुम्हाला एक अगदी ठाम सल्ला आहे. नवशिक्यांनी आपला प्रवास नेहमी स्विंग ट्रेडिंगपासूनच सुरू करावा. यामुळे तुम्हाला मार्केटची सवय व्हायला वेळ मिळतो. दुसरा नियम, प्रत्येक ट्रेडमध्ये तुमची रिस्क ठरलेली असलीच पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट कधीच विसरायचं नाही. तिसरा, नेहमी मार्केटच्या ट्रेंडच्या दिशेनेच ट्रेड करा. आणि सर्वात महत्त्वाचं, संयम. मार्केटमध्ये संयमाला पर्याय नाही. जाता जाता या एका सुंदर वाक्यावर नक्की लक्ष द्या. बेस्ट ट्रेडिंग स्टाईल तोच जो तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होतो. दुसऱ्याची कॉपी करून मार्केटमध्ये तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. स्वतःला ओळखा, तुमच्याकडचा वेळ, तुमचं ध्येय आणि तुमचा स्वभाव समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. या विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. पण आता शांतपणे विचार करा, आतापर्यंत मार्केटमध्ये तुमचं जे काही नुकसान झालंय ते चुकीच्या शेअरमुळे झालं होतं की तुमच्या चुकीच्या स्टाईलमुळे? शिकत रहा आणि अतिशय हुशारीने ट्रेड करा. Learn stock market. Like, subscribe, click the bell icon. GRY Gurukul Stock Market Training Institute. Learn, trade, grow.